गेट स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वरची वाहतूक तब्बल 24 तासांच्या दुरुस्ती कामानंतर आता सुरू करण्यात आली आहे। काल सकाळी मोटरमनचं नियंत्रण सुटल्यानं एक लोकल गाडी थेट प्लॅटफॉर्मवर चढली होती। आज सकाळी 7:30च्या सुमारास अपघातग्रस्त झालेली लोकल बाजूला करण्यात आली आणि त्यानंतर 3 तासात तुटलेल्या ओव्हरहेड वायरचं काम पूर्ण करण्यात आलं। सकाळी 10:30च्या नंतर या प्लॅटफॉर्मवरची वाहतूक सुरू झाली आहे। काल सकाळी 10:30ची विरारहून चर्चगेटला येणारी लोकल भीषण त्याचा अपघात झाला होता। त्यात 5 प्रवासी जखमी देखील झाले होते। या अपघातानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्याप्रमाणे अपघातग्रस्त मोटरमन, गार्ड आणि मोटरमॅन इन्स्पेक्टर यांना निलंबित करण्यात आले आहे। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। तब्बल 23 तासानंतर मुंबई सेंट्रलवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील लोकल सुरू झालेली आहे। आपण बघू शकता विरार चर्चगेट विरार अशी ही लोकल आहे। 10:50 साधारणतः ही लोकल इथं आलेली आहे आणि त्याच्यानंतर ही लोकल सुरू झालेली आहे। तब्बल 23 तासापेक्षा जास्त कालावधी लागलेला आहे। अद्यापही ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर रेल्वे लोकल जी आली होती त्याच्यानंतरचं जे काम आहे ते सुरू आहे आणि त्याच्या आधी मात्र मोठा एक बॅरिकेड्स लावण्यात आलेला आहे। त्याच्या आधी ती लोकल आहे ती थांबवली जात आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून बहुतांश ज्या लोकल आहेत त्या जात आहेत, त्या फास्ट लोकल आहेत। तब्बल 23 तासानंतरनं ही लोकल सुरू झालेली आहे। कुठे ना कुठेतरी मोठा अपघातातून वाचलेला आहे। एकूण जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी मोठा अपघात वाचला जरी असला तरी फटका मात्र मुंबईकरांना बसलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जगपालसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।